गांधी विचारांनी आम्ही आंदोलन पुढे नेलं आणि गांधी कुटुंबियांनी आमची भेट घेतली, हा आमच्या कामाचा सर्वात मोठा सन्मान असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। आंदोलनादरम्यान आम्हाला देशद्रोही ठरवण्याचे आरोप झाले, मात्र गांधी कुटुंबियांच्या उपस्थितीने आमच्या देशभक्तीवर शिक्कामोर्तब झालं, असा दावाही त्यांनी केलाय। काही सरकारी शाळांची दुरावस्था दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ काढू नका असे आदेश देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। शाळा चांगले करा, आम्ही त्यांचे चांगले फोटो दाखवू, असं ते म्हणाले। गांधीजींचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गांधींचे विचार कधीही मरणार नाहीत। संविधान आणि देश असेपर्यंत गांधीजींचे विचार जिवंत राहतील, असं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय। सर अभिनंदन करायला आले होते आणि सर सांगत होते की किती चांगल्या प्रकारे या देशाचे आंदोलन केले आणि हे आंदोलन कुठे ना कुठे चालू असताना आमच्यावर आरोप लागले होते की देशविरोधी लोक आहे, हे लोक देशात काय म्हणतात त्याला अनार्की पसरवतील, अराजकता पसरवतील आणि हे लोक देशावर प्रेम करणारे नाहीये, देशविरोधी नारे लागतात, हे लागतात। पण मला वाटते आज त्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे। महात्मा गांधींचा परिवार आज आमच्या सोबत आहे। ज्या महात्मा गांधींचा फोटो लावून आम्ही आंदोलन केलं, ज्यांच्या विचारावर आम्ही आंदोलन केलं, आज त्यांचा परिवार आमच्या सोबत आहे। याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बात आमच्यासाठी तर काहीच नाहीये आणि आमच्यासाठी आमच्या देशभक्तीचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आज इथे। ज्या लोकांनी गांधींना मारलं ते लोक काही वर्षांपासून गांधींचा विचारही मारायला बघत होते। आपल्या देशात गांधींना मारून त्यांचं मन नाही भरलं, त्यांचा विचारही त्यांना संपवायचा होता। पण या आंदोलनातून आम्ही सांगून दिले की गांधींचे विचार कधी मरणार नाही, महात्मा गांधी कधी मरणार नाहीत। जोपर्यंत हा देश आहे, हे संविधान आहे, हा देश गांधींच्याच रस्त्यावर चालेल। तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, महात्मा गांधी ह्या देश